नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय विद्युत भवन हिंगोली या आस्थापनेवर सन 2024-25 या वर्षाकरता या ठिकाणी 1 वर्ष कालावधीसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे। तुम्ही जर NCVT अंतर्गत इलेक्ट्रिशियन वायरमन या ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म या ठिकाणी अप्लाय करू शकतात। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। या ठिकाणी इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी एकूण 40 जागा आहे, तसेच वायरमन या ट्रेडसाठी इथं 40 जागा आहे। अशा एकूण 80 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे। इच्छुक उमेदवारांनी दिनांक 1/4/2025 ते दिनांक 9/4/2025 पर्यंत तुम्हाला www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर तुम्हाला ठिकाणी आस्थापना नंबर या ठिकाणी दिलेला आहे। E02172700057 तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। दिनांक 1/4/2025 ते दिनांक 9/4/2025 या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असे पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच उमेदवारांची जी निवड होणार आहे ती ITIच्या एकूण गुणांच्या टक्केवारीनुसार या ठिकाणी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या 2 ट्रेडमध्ये तुम्ही ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजे 10वी+ तुमच्याकडं ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडमध्ये तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना 10वीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका, प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग याची संपूर्ण माहिती, तसेच सर्व आवश्यक मूळ कागदपत्र जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी योग्य रीतीने सुस्पष्ट दिसतील अशा पद्धतीने तुम्हाला स्कॅन करून प्रोफाईलवर तुम्हाला अपलोड करायचे आहे। तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रांची शैक्षणिक प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे। ITI गुणपत्रक, सनद, SSC सनद, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्र जे आहे तुम्हाला साक्षांकित करून या सर्व झेरॉक्स तुम्हाला साक्षांकित करून प्रति दिनांक 9/4/2025 या तारखेपर्यंत तुम्हाला महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर करणे गरजेचे आहे। महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर करावे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचा आहे। साक्षांकित छायांकित प्रत सादर न करणाऱ्या उमेदवारांच्या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे। ठिकाणी वयोमर्यादा काय आपण या ठिकाणी पाहूया तर 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी इथं 5 वर्ष शिथिलक्षम राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। सदर भरती जी आहे ती फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच या ठिकाणी राहणार आहे असं या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना चालू स्थितीत असलेला ईमेल ID, मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। अशा पद्धतीने अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ हिंगोली या ठिकाणी 80 जागांसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या होत्या। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचा आहे। तुम्हाला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी वाचू शकतात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा।